ट्रायंगलचं रिव्हिजन आपल्याला 0 to 100% कम्प्लीट करून घेणे. डायरेक्ट 0 to 100 18 मार्काचं रिव्हिजन मध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आपल्याला हा येणार आहे ट्रायंगलचा. तो म्हणजे काय की थेरमचे युजेस कसे करायचे. आपल्याला जर का ट्रायंगलच्या थेरमचे युजेस करणं प्रॉपर कळालं, अरे ट्रायंगल तुमचा 60-70% इथंच कम्प्लीट झाला. तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ट्रायंगलच्या थेरमचे युजेस पाहणार आहोत आणि मग आपण त्याच्यावरती क्वेश्चन बँक घेणार आहोत की कोणत्या याला कोणता थेरम वापरायचा 1 मार्कापासून तर 4 मार्कापर्यंत. मग सगळ्यात पहिले ट्रायंगलचा यूज थेरम मध्ये की कोणतं गिवन. सगळ्यात मेन तुम्हाला जर का जॉमेट्रीचा त्रास कमी करून घ्यायचा आहे तर सगळ्यात जास्त फोकस तुमचा गिवन वर पाहिजे. गिवन तुम्हाला सांगन की मला कोणता थेरम यूज करायचा आहे, तर कन्फ्युजन नको बिलकुल बी कसंच. तर बघा आपण पहिले हायलाइटेड सगळ्यात मेन पॉइंटचे थेरमचा युजेस पहिला कम्प्लीट करू. मग सगळ्यात पहिला नंबर लागतो कोणाचा, सगळ्यात मेन, तर तो आहे अपोलोनियस थेरम. आता थेरम म्हणलं की अंगाला काटा येऊ द्यायचा नाही. आता अपोलोनियस थेरम यूज तर करणे क्वेश्चन तर येईल, तर क्वेश्चन काही ना काही लिहून येईल ना, तर त्याला म्हणतात गिवन. की काय लिहून आल्यावर तुम्हाला असं कळल की त्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी अपोलोनियस थेरम यूज करणे. मग गिवन मध्ये काय लिहून येईल की सेक काय इज मेडियन हा शब्द लिहून येईल किंवा ऑर त्याचा मिड पॉइंट लिहून येईल. या 2 गोष्टी म्हणजे अपोलोनियस फिक्स करून ठेव. जर का मला मीडियन असेल अपोलोनियस वापरणे, जर का मिड पॉइंट असेल अपोलोनियस वापरणे, नाही तर अपोलोनियस यूज होणार नाही. मग स्ट्रक्चर, सगळ्यात मेन स्ट्रक्चर काय राहतं. अरे थेरम म्हणजेच फॉर्म्युले ना रे. तुम्ही एखादा फॉर्म्युला घेतला की त्यात व्हॅल्यू ठेवला की सॉल्युशन येतं. पण थेरमचा युजेस कोणता कधी वापरायचा, तर गिवन लक्षात पहा. काय गिवन आहे, सेक इज मेडियन ऑर मिड पॉइंट. मग स्ट्रक्चर काय, तर सम ऑफ रिमेनिंग साइड चा स्क्वेअर. यस सम ऑफ रिमेनिंग साइड. ट्रायंगलला किती साइड आहेत 3. सम ऑफ रिमेनिंग एका साइडवर मेडियन किंवा मिड पॉइंट राहणार आहे, उरल्या किती साइड 2. मग त्या साइडचा स्क्वेअर सम ऑफ रिमेनिंग साइड इक्वल 2m स्क्वेअर प्लस 2p स्क्वेअर. m म्हणजे मीडियन आणि p म्हणजे पार्ट. आता याला आपण फिगर मध्ये समजू. हा ट्रायंगल कोणता, ABC. ओके, याच्यातून मीडियन ड्रॉ केली. आता ए मधून जर का मीडियन ड्रॉ केली तर याच्या अपोजिट कोणती साइड आहे, BC. याचाच अर्थ असा आहे की ही झाली मीडियन, म्हणजे ही साइड झाली काय, तिथं गुंतून गेली. बी पॉइंट आला. मग रिमेनिंग कोण उरलं, एक उरला AB आणि एक उरला AC. मग सम ऑफ रिमेनिंग साइड म्हणजेच AB चा स्क्वेअर AC चा स्क्वेअर इक्वल 2m. m म्हणजे मीडियन 2AD चा स्क्वेअर आणि p म्हणजे पार्ट. एक पार्ट घ्या, एक तर BD घ्या किंवा DC घ्या, कारण मीडियन म्हणल्यावर यांचे माप सारखे. झाला तुमचा अपोलोनियस थेरम. की असं याच्यात व्हॅल्यू ठेवल्या की तुमचं सॉल्युशन सम ऑफ रिमेनिंग मीडियन आणि पार्ट. ही आहे लेफ्ट हँड साइड, ही आहे राईट हँड साइड. लेफ्टला कोण, यस आर यस, राईटला कोण, यम आणि पार्ट. राहिला सॉल्युशनचा विषय. तर या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या थेरमची युजेस पाहणार आहे. वारंवार रिपीट करून बघा की अपोलोनियस कधी वापरायचा. सेक इज मीडियन ऑर मिड पॉइंट बाय युजिंग अपोलोनियस थेरम. मग अपोलोनियस थेरम यूज होईल कधी, अरे कधी ट्रायंगलला मीडियन असेल तेव्हा. आता मी काय म्हणतो, जरा बारीक विचार करा, चांगला विचार करा. गिवन काय राहील रे पोट्ट्याव, गिवन राहील सेक इज काय म्हणसाल रे, मीडियन.
मिड पॉइंट रट्टा मारून घ्यायचा. हे गिवन म्हणजे एवढं क्वेश्चन मध्ये पाहिजेच. मग आता मी म्हणलं ट्रायंगल एबीसी सेग एडी किंवा मी म्हणलं सेग बीडी हीच काय म्हणलं मेडियन. हे कुठं राहील क्वेश्चन मध्ये. मेडियन शब्द आला, यस आला, म्हणजे कोणता थेरम अपोलनियस थेरम. मग अपोलनियस थेरम ही कोणती साइड आहे लेफ्ट हँड साइड. ही कोणती साइड आहे राईट हँड साइड. कर राजा ट्रायंगल तयार कर. ट्रायंगलला नाव दे बाबड्या काय म्हणशील एबीसी. कुठून मेडियन ड्रॉ करणार बाबो डी वरून ड्रॉ कर. इथं कोणता पॉइंट आहे डी. कोणत्या रिमेनिंग साइड उरल्या ली. एबीचा स्क्वेअर प्लस एसीचा स्क्वेअर. राईटला काय म्हणशील टू मेडियन. मेडियन कोण आहे बीडीचा स्क्वेअर. पार्ट कोण आहे एडीचा स्क्वेअर. झालं. आता जर चांगला विचार केला तर काय आपण विदाऊट ट्रायंगल व्हर्टिक्सचा युजेस करून अपोलनियस लिहू शकतो. चेक कर. अरे याच्या ट्रायंगलला किती व्हर्टिक्स आहे 3. मेडियन मध्ये कोणती व्हर्टिक्स येईल बी. अरे बी कट कर किंवा बी त्याला जॉईंट कर म्हणजे हा बी. तर इथं काही मेडियन जर का याला जॉईन केला तर A3 एबीचा स्क्वेअर. हा बी जर का याला जॉईन केला तर बीसीचा स्क्वेअर. झालं ना तुमची लेफ्ट हँड साइड. इकडं काय म्हणशील मेडियन. मेडियन कोण आहे बीडीचा स्क्वेअर. आता एक पार्ट घे. मग एक तर हा 3 त्याला जॉईन कर. कोणाला या उरलेल्या सेगमेंटला जॉईन करून घे. इथं पार्ट येऊन जाईल. नाही हे कळत ट्रायंगल ड्रॉ कर बघ. इथं ये बी ह्या इथं डी. एक तर एडी किंवा डीसी असा बी युजेस करू शकतो. पाय वर आलं का बरोबर एबी स्क्वेअर बीसी स्क्वेअर. हा यो झाला पहिला अपोलनियस थेरम. एकदम व्यवस्थित पाहायचंय एकदम व्यवस्थित. दुसरा सगळ्यात मेन थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. आता याचा बी यूज म्हणजे काय रे गिवन. कधी वापरायचा कधी सेग इज परपेंडिक्युलर टू द हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणलं की ट्रायंगल कोणता झाला रे राईट अँगल ट्रायंगल. मग राईट अँगल ट्रायंगल असल आणि जर का सेगमेंट ही हायपोटेनियस वर जात असल तर थेरम ऑफ जॉमेट्रिक. पण सेगमेंटचा जन्म हा किती डिग्रीतून व्हायला पाहिजे 90 डिग्रीतून. कोणताही राईट ट्रायंगल स्ट्रक्चर लक्षात ठेव. सेगमेंटचा स्क्वेअर घे. पुढं काय म्हण प्रोडक्ट ऑफ 2 पार्ट. झालं. आता राईट अँगल ट्रायंगल असाच राहील. याला ए म्हण याला बी म्हण याला सी म्हण. बी किती डिग्री झाला 90. म्हणजे हा झाला राईट अँगल ट्रायंगल. अरे मग हायपोटेनियस कोण झालं यो कट कर. हायपोटेनियस कोण झालं एसी. मग जर का या पॉइंट मधून जर का सेगमेंट ड्रॉ झाली तर ही सेगमेंट याच्यावरती परपेंडिक्युलर असते. म्हणजे सेग बीडी परपेंडिक्युलर हायपोटेनियस कोण एसी. सेग परपेंडिक्युलर टू द हायपोटेनियस म्हणजे बाय युजिंग थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. मग सेगमेंटचा काय घेणे रे स्क्वेअर. सेगमेंट कोणी बीडी. बीडीचा स्क्वेअर इक्वल प्रोडक्ट ऑफ 2 पार्ट. मग हे 2 भाग दिसून आले तुम्हाला. एक घेशा एडी आणि एक घेशा डीसी. झाला तुमचा थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. कधी वापरायचा सेग ही कशी असल परपेंडिक्युलर कोणावर हायपोटेनियस वर. सेगमेंटचा स्क्वेअर इक्वल प्रोडक्ट ऑफ 2 पार्ट. पण थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन म्हणजे कोणता ट्रायंगल पाहिजे राईट अँगल ट्रायंगल. लक्षात ठेव
गिवन हे असेल तरच मी थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन वापरन, नाही तर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन वापरणार मी. असा मिस कॉल मी तुला मारून ठेव, ताण घ्यायचा नाही. झाला दुसरा. पहिला कोणता झाला रे? पहिला झाला अपोलोनियस थेरम. कधी वापरायचा? सेक इज अ मीडियन ऑर मिड पॉइंट. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन कधी वापरायचा रे? सेक परपेंडिक्युलर टू द हायपोटेनियस. अरे ट्रायंगल कम्प्लीट करा, सर्कल कम्प्लीट करा, झाली तुमची जॉमेट्री. मग थोडं डोकं लावा ना, थोडा युजेस करा ना, शिका ना युजेस करणं. घंटा 1.5 घंटा 15-20 मिनिटं व्हिडिओ पास चला, सॉल्युशन येईनच आज ना उद्या. रिपीट करा. नाही झालं पुन्हा एकदा कामाचं करू. झाले तुमचे 2 थेरम. अपोलोनियसचा युजेस, सेक इज मीडियन, थेरम ऑफ जॉमेट्रिक. आणि रविवारी आपल्याला लाईव्ह क्लास घ्यायची आहे, तेव्हा आपल्याला ट्रायंगलचे पूर्ण क्वेश्चन घ्यायचे आहे. तर त्या क्वेश्चन मध्ये युजेस सांगता आले पाहिजे. त्याकरता आता पुढचा युजेस, पुढचा कोणता थेरम आहे? तर पुढचे रेशिओच्या रिलेटेड काही थेरम. सगळ्यात पहिला बीपीटी, एबीटी, 3 पॅरलल लाईन. अरे यांच्यात काही नाहीये. याचा युजेस म्हणजे कधी वापरशील तू? गिवन लाईन पॅरलल टू द साइड. पण इरर लक्षात ठेव, या क्वेश्चन मध्ये एरिया नको. एबीटी अँगल बायसेक्टर थेरम कधी वापरशील? अँगल इज बायसेक्ट. एवढा मोठा शब्द राहील बायसेक्ट. 3 पॅरलल, त्याच्यातच हे सगळं 3 लाईन पॅरलल राहील. आता बघ, हा ट्रायंगल आहे ए बी सी. ही लाईन एक्स वाय कोणाला पॅरलल आहे? बीसी ला. मग बाय युजिंग कोणता थेरम? बीपीटी. मग रेशिओ एकदम सोपा आहे. यो रेशिओ दिसून आला एक्स, यो रेशिओ दिसून आला एक्स बी, इकडचा रेशिओ ए वाय, इकडचा रेशिओ वाय सी. झाला तो बीपीटी. अँगल बायसेक्ट दिसून आला. हे ट्रायंगल आहे ए बी सी. कोण बायसेक्ट झालं? बायसेक्ट झालं. इथं बी काही केलं चक्रा येते. अपोलोनियस आहे का काय? अपोलोनियसला मीडियन काही मीडियन, हा बायसेक्ट आहे. मग आता चांगला विचार कर, याचा रेशिओ काय? एडी. याचा रेशिओ काय? बीडी. इकडं रिमेनिंग साइड कोण आहे? एसी. आणि इकडं रिमेनिंग साइड कोण? एसी. आणि इकडं कोण आहे? बीसी. झाला तो. आणि याचा व्हिडिओ बी तयार केलेला आहे. 3 लाईन पॅरलल आहे. अशा 3 लाईन का? पी क्यू आर एस टी डब्ल्यू. काय रेशो येईल? पी आर. काय रेशो येईल? आर टी. काय रेशो येईल? एस क्यू. काय रेशो येईल? एस डब्ल्यू. झालं. सॉल्युशन वगैरे कसं करायचं तिथं का? आणि युजेस झाला तुमचा रेशिओ. अरे चॅप्टरला थोडा नाही रे, भाग करा त्याचे वेगवेगळे. मीडियन असेल मी अपोलोनियसचा वापर, सेक परपेंडिक्युलर असेल मी थेरम ऑफ जॉमेट्रिक मीनच वापरन, लाईन पॅरलल असेल एरिया देईल नसेल मी बीपीटीच वापरन, अँगल बायसेक्ट दिले मी अँगल बायसेक्टरच वापरन, 3 लाईन पॅरलल दिली मी 3 पॅरलल लाईनच वापरन. त्याच्याशिवाय मला नाही येत, नाही कळत, नाही समजत, ते नाही वापरणार मी, नाही युज करणार, शक्यच नाही. झालं. आता या ट्रायंगलच्या एरियाकडं. आता सगळ्यात मेन डोकं, ट्रायंगलचा एरिया मधील कन्फ्युजन ले राहतं लोकांना. अरे काही कन्फ्युजन येईल. पहिली एक प्रॉपर्टी आहे रेशिओ ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल. दुसरी आहे एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. याचं काय म्हणणं आहे? मला गिवन पाहिजे, पण मला गिवन काय पाहिजे? मला एरिया पाहिजे, मला बेस असेल तर चालतं, मला हाईट असेल तर चालतं. ह्या गोष्टी मला लागतील तरच मी युज होईल. पण याचं काय म्हणणं आहे? मला गिवन मध्ये ट्रायंगल सिमिलर लागणच, पण त्याच्यासोबत मला त्यांचा एरिया बी लागत. आता निस्ता एरिया म्हणल्यावर हा यूज होणार आहे का? नाही, याला ट्रायंगल सिमिलर लागतीलच. मग याचं म्हणणे मला एरिया द्या, द्याला एरिया 2 ट्रायंगलचा एरिया द्याला. मग B1 इंटू H1 बाय B2 इंटू H2.
त्यांना म्हणलं मला बेस नाही लागत H1/H2, त्यांनी म्हणलं मला हाईट नाही लागत, मग B1/B2 झालं. याच्यात काय H1, याच्यात काय B1, सेम बेस सेम हाईट. पण बेस आणि हाईट लागेल, पण याचं काय म्हणणे, मला ट्रायंगल सिमिलर द्या. मग दिले ट्रायंगल सिमिलर, पण सिमिलर सोबत नुसतं सिमिलर नको द्या, म्हणते मला एरिया बी द्या. द्याला एरिया. मग सिमिलर आणि एरिया द्याला म्हणजे वापरा स्क्वेअर, एबीचा स्क्वेअर PQचा स्क्वेअर. काय वापरशाल, एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. हे डिफरन्स समजून घ्या की मला काय पाहिजे, याला काय लागतं. एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणजे ट्रायंगल सिमिलर लागन त्याला, तसा नाही यूज होणार. पण नुसते ट्रायंगल सिमिलर म्हणजे तुम्ही शिकेले 9वी पण ट्रायंगल सिमिलर म्हणजे कोणती प्रॉपर्टी यूज होती, CSSP. अरे पण नुसती सिमिलर नाही म्हणतात ते, त्याला लागतो काय, एरिया. मग नुसते सिमिलर एरियाने वापर ना CSSP. लिनियर रेशिओ त्याचा, पहिली साईड AB, याच्यातली पहिली साईड PQ, याच्यातली BC, याच्यातली QR, तिसरी वापर AC, याची वापर PR. झालं ना, व्हॅल्यू ठेव, क्रॉस मल्टिप्लाय कर. पण कधी कन्फ्युजन दूर झाल्यावर तर लक्षात ठेवा. आता राहिले याचे आबोल दुबल पॉइंट. पायथागोरियन ट्रिप्लेस. अरे पायथागोरियनला काय बोलतो, 2 गाड्या 5, सगळ्यात मोठी संख्या कोणती, 5चा वर्ग घे, उरलेल्यांच्या वर्गाची बेरीज कर. 3चा वर्ग 4चा वर्ग, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, किती आलं 25. सारखे का वेगळे, सारखं. इट इज पायथागोरियन ट्रिप्लेस. नाही सारखं, काढून टाक. तर हे फॉर्मॅट लक्षात ठेवा. आता मी या व्हिडिओमध्ये जेवढे सांगितले, जेवढा कोणता आहे, शेवटचे 2 मिनिटं, अपोलिनियस. दुसरा कोणता आहे, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. तिसरा BPT, ABT, 3 पॅरलल. अजून कोणता आहे, एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल आणि रेशिओ ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल. मग याचं जीवन काय, मेडियन असेल तरच वापरीन, नाही सॉरी, याचं मेडियन असेल तरच वापरीन, सेक परपेंडिक्युलर असेल तरच वापरीन, पॅरलल असेल तरच वापरीन, अँगल बायसेक्ट असेल तरच वापरीन, 3 लाईन पॅरलल असेल तरच वापरीन. मला ट्रायंगल सिमिलर द्या, सिमिलर सोबत एरिया द्या, मला नुसते सिमिलर द्या, आणि मला बेस आणि हाईट द्या. अरे झालं कन्फ्युजन. काय घेशाल, SRS ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल 2M स्क्वेअर प्लस 2P स्क्वेअर. काय घेशाल, सेगमेंटचा स्क्वेअर इक्वल प्रोडक्ट ऑफ 2 पार्ट. काय घेशाल, रेशिओ. काय घेशाल, रेशिओ. काय घेशाल, रेशिओ. काय घेशाल, साईडचा स्क्वेअर. काय घेशाल, फक्त साईड. आणि काय घेशाल, B1 इंटू H1, B2 इंटू H1. चांगला वाच करा, 2दा-3दा पहा. या ट्रायंगलच्या सिरीज मध्ये पहिले युजेस आणि आता याच्या नंतरच्या सिरीज मध्ये आपण मिक्स क्वेश्चन घेऊ. मग तुम्ही सांगायचं की याचं गिवन काय आणि याच्यावर कोणता थेरम यूज करायचा आहे. राहिला 30-60चा प्रश्न. 30 की साईड हाफ घ्या, 60 √3/2 घ्या, 45 1/√2 घ्या. ठीक आहे. राहिलेला पार्ट आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. रिपीट बघा, 2दा-3दा बघा. हा व्हिडिओ 4 आणि 10 विद्यार्थ्यांना जरी पाहिला तरी असं समजायचं की व्हिडिओचं बनवण्यामागचं कारण साध्य झालेलं आहे. कारण याच्या मागे कुठल्याही पद्धतीचा काही फीस वगैरेचा विषय नाही. फक्त बघा, चांगलं लिहून घ्या. ठीक आहे. थँक्यू.